पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये परिचारकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांना निवडून आणण्याची सर्व जबाबदारी ही पक्षानं प्रशांत परिचारक आणि त्यांच्या परिवारावर दिली आहे। त्यामुळे या भागातून मोठ्या मताधिक्याने आवताडे निवडून आले पाहिजे त्यासाठी प्रशांत परिचारकांनी प्रयत्न सुरू केलेत। आज खरं तर प्रशांत परिचारकांनी त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल केलाय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी अतिशय महत्त्वाचा संदेश दिलाय की इथं भावनेच्या आधारावर मतदान करायचं का विकास कामावर मतदान करायचं। उद्या तुमच्या मुलांची भविष्य घडवण्यासाठी आणि विकासाला मतदान करण्यासाठी समाधान आवताडे यांना मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी संपूर्ण आपल्या गटाला केलंय। खरं तर परिचारकांचा हा व्हिडिओ वरकरणी सामान्य वाटत असला तरी याला दोन अर्थ आहेत। एका बाजूला महायुतीचा घटक म्हणून त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आवाहन करणं ही साहजिक गोष्ट असली तरी दुसऱ्या बाजूला याच परिचारकांच्या परिवाराबद्दल मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय। पंढरपूरमध्ये बोलत असताना विशेषतः भालके परिवाराकडून आणि भालके गटाकडून त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये परिचारकांचा एक गट आवताड्यांवर नाराज असल्याने तो आपल्याला मतदान करणार आहे असं सांगितलं जातं, तर मंगळवेढ्यामध्ये बोलत असताना पंढरपुरातला परिचारकांचा गट नाराज असून तो आपल्याला मतदान करणार आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते। त्यामुळे परिचारकांचा गट खरंच इंटरनली भालकेंना मदत करणार का अशा पद्धतीचं एक वातावरण मतदारसंघामध्ये निर्माण केल्याचा प्रयत्न होतोय हे परिचारकांना निश्चितपणाने माहित आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी त्यांनी अगदी क्लिअर मेसेज दिलाय की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे, आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी समाधान आवताडे यांना निवडून आणायचं आहे। खरं तर पंढरपूरची निवडणूक यंदा चौरंगी लागली आहे। एका बाजूला समाधान आवताडे, दुसऱ्या बाजूला भगीरथ भालके, तिसऱ्या बाजूला अनिल सावंत, चौथ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे अशा पद्धतीचा हा चौरंगी सामना आहे। खरं तर ही निवडणूक आज अशी दिसत असली तर काही दिवसांपूर्वी इथं पंढरपूरमध्ये भालके परिचारकांनी आवताडे असा पारंपरिक सामना लागेल असं बोललं जात होतं, परंतु ऐन टायमाला भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी परिचारकांना आदेश दिले, परिचारकांनी आवताडे यांचं पुन्हा एकदा मनोमिलन केलं आणि ही निवडणूक जी आता दिसते तशा पद्धतीने त्या ठिकाणी लागले। खरं तर हे होत असताना परिचारकांच्या गटाची इच्छा होती की परिचारकांनी निवडणुकीला सामोरं जावं, परंतु सध्याची महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती, मराठा आरक्षण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या अडचणीच्या काळामध्ये आपलेच दोन उमेदवार त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये समोरासमोर उभा राहिले तर आपली एक जागा कमी येईल ही भारतीय जनता पार्टीचा विचार, या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करून भारतीय जनता पार्टीनं परिचारकांची मनधरणी केली। परिचारकांनी देखील पक्षनिष्ठ आणि पक्षाचा आदेश म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांच्या पाठीमागे जाण्याचा विचार केला। त्यांनी संपूर्ण गटाच्या बैठका घेतल्या, वारंवार या गटातल्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये परिचारकांचे काही कार्यकर्ते आवताड्यांवर निश्चितपणाने नाराज होते, या दोघांमध्ये अंतर पडल्याची देखील चर्चा मतदारसंघामध्ये होती, परंतु आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मतभेद नसून निवडणुकांमध्ये हे होत असतं असं म्हणत पक्षाचा आदेश म्हणून पुन्हा ही दोन्ही मंडळी एकत्रित आली आणि पुन्हा एक दिलानं काम करायचं ठरवलं। पण हे सगळं होत असताना परिचारकांचा कार्यकर्ता पुन्हा एकदा आवताड्यांचं काम मनापासून करेल का अशा पद्धतीची शंका मतदारसंघामध्ये उपस्थित केली जात होती आणि परिचारकांच्या आणि आवताड्यांच्या या कार्यकर्त्यामध्ये पाचर मारण्याचं काम हे भालकेंकडून केलं जात होतं। सातत्यानं त्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं किंवा गावगाड्यामध्ये सोशल मीडियामध्ये परिचारकांवर कसा आवताड्यांनी अन्याय केलाय अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील किंवा भाषणातली वाक्य असतील, त्यामुळे कुठेतरी चूक दुरुस्ती करायची आहे किंवा पश्चाताप होतोय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून परिचारकांचे लोक आवताड्यांना मदत करणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण भालकेंनी तयार करायचा प्रयत्न केला, परंतु परिचारकांच्या गटामध्ये निष्ठा आणि आदेश या दोन गोष्टीला मोठं महत्त्व आहे। त्यामुळे एकदा मालकांचा आदेश आला की तळागाळातला सामान्य परिचारक समर्थक तो आदेश अगदी शिरसावध्ये म्हणून काम करतो। त्यामुळं आता पुन्हा एकदा कुठेतरी परिचारकांनी जो आवताड्यांना मदत करण्याचा आदेश दिलाय त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज तळागाळातला पंढरपूर असेल किंवा मंगळवेढा असेल इथला परिचारक समर्थक त्या ठिकाणी जीवाचं रान करताना चित्र पाहायला मिळतोय। अगदी मतदारसंघामध्ये काही दिवसांपूर्वी जी लोक परिचारकांच्या बाजूने काम करताना आवताड्यांवर सोशल मीडियामध्ये टीका करत होती ती देखील मंडळी आज आवताड्यांच्या प्रचारासाठी अग्रेसर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे परिचारकांसोबत त्यांची असलेली पक्षनिष्ठा। खरं तर परिचारकांची जितकी निष्ठा त्यांच्या पक्षावर आहे तितकीच परिचारकांच्या लोकांची निष्ठा परिचारकांवर आहे हे जवळपास सगळ्यांनाच माहित आहे। त्यामुळं आपल्याशी निष्ठेने बांधील असलेला हा संपूर्ण वर्ग आपल्या एका विचारानं मतदान करावा यासाठी परिचारकांनी त्या ठिकाणी आज मतदारसंघामध्ये क्लिअर मेसेज दिलाय की आपल्याला समाधान आवताडे यांना आज मतदान करायचं आहे। त्यामुळे कुठेतरी परिचारकांच्यात आणि आवताड्यांच्यात त्या ठिकाणी दुही निर्माण करून त्यांची मतं आपल्याला मिळतील हा जो प्रयत्न भालके यांच्याकडून केला जात होता त्याला त्या ठिकाणी आज खीळ बसणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये भालके यांच्याकडून ही निवडणूक भावनिकतेवर नेण्यात आली, परंतु परिचारक असतील किंवा आवताडे असतील ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी विकास कामं आणि उद्याचं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं भविष्य या गोष्टीच्या भोवती थांबलेले दिसते। खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा कायापालट करायचा असेल, मतदारसंघामध्ये विकास कामं करायची असेल आणि मतदारसंघाच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर आवताड्यांना मतदान करा अशा पद्धतीचा मेसेज देऊन
ही निवडणूक भावनिक वातावरण विरुद्ध विकासाचं वातावरण अशा पद्धतीचं असल्याचं परिचारकांनी क्लिअर केलंय आणि म्हणूनच त्यांनी आजच्या आव्हानामधला पहिला शब्द वापरला की उद्या येतील आणि तुम्हाला भावनिक करून मतदान मागतील, परंतु भावनेवर मतदान न करता विकास कामाला आणि तुमच्या भविष्याला मतदान करा असं म्हणत त्यांनी अवताडेंना मतदान करण्याचं आवाहन केलंय। त्यामध्ये बरंच काही सांगितलंय। खरं तर हे सगळं होत असलं तर तिसऱ्या बाजूला अनिल सावंत देखील या संपूर्ण निवडणुकीमधला महत्त्वाचा फॅक्टर आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सुरुवातीला अनिल सावंत त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देऊन चूक केली अशा पद्धतीची चर्चा मतदारसंघामध्ये झाली। परंतु आपण पाठीमागे एक व्हिडिओ केल्याप्रमाणे शरद पवारांना भालकेंना इथं तिकीट नाकारून त्यांची एक चूक दुरुस्त करायची होती, जी चूक त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये केल्याचं कबूल केलं होतं। पोटनिवडणुकीमध्ये भालकेंना उमेदवारी देऊन आपली चूक झाली आणि तीच चूक त्यांनी अनिल सावंतांना उमेदवारी देऊन दुरुस्त केल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये होते आणि त्यासाठी जयंत पाटील असतील किंवा त्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे असतील यांनी सभा देखील घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी अनिल सावंत जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कच्चा उमेदवार वाटत होते ते हळूहळू पक्के होत जातानाचं चित्र पाहायला मिळतंय। आज अनिल सावंतांना पूर्वी मतदारसंघामध्ये जेवढी मतं धरली जायची त्याच्यापेक्षा चांगली मतं पडतील असं वातावरण असण्याच्या पाठीमागे 2-3 कारण आहेत। मंगळवेढा भागामध्ये त्या ठिकाणी राहुल शाह असतील किंवा समविचारीमधली बरीच काही मंडळी असतील किंवा राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग असेल किंवा मग अगदी मारापूर या संपूर्ण गटामध्ये प्रभुत्व असलेला पीबी पाटलांचा गट असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आज अनिल सावंतांच्या सोबत काम करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। तर पंढरपूरमध्ये वसंत नानापासून ते त्या ठिकाणी पंढरपूर शहरातले अनेक मातब्बर नगरसेवक हे त्या ठिकाणी अनिल सावंतांसोबत काम करतात। त्यामुळे एका बाजूला तुतारीची मतदारसंघामधली मूळची मतं आणि दुसऱ्या बाजूला हे पंढरपूरचे नगरसेवक वसंत नानांची साथ, मारापूर मधला हा संपूर्ण प्रथमेश पाटलांचा हा म्हणजे पीबी पाटलांचा हा संपूर्ण गट, मंगळवेढ्यामधला समविचारीचा काही गट, या सगळ्याच्या जोरावर आणि शरद पवारांची जी महाराष्ट्रामधली लाट आहे त्याच्या जोरावर अनिल सावंत इथं चांगल्या पद्धतीचं मतदान घेतील हे मात्र निश्चित आहे। तर चौथ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी देखील मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी केली आहे। ग्रामीण भागामध्ये सभा घेणं असेल, शहरामधला प्रचार करणं असेल, माध्यमांमधला त्यांचा त्या ठिकाणी प्रेझेन्स असेल, या सगळ्याच्या माध्यमातून दिलीप बापूने देखील आपण या मैदानात असल्याचं दाखवून दिले। परंतु दिलीप बापूंना किती मतं पडतात हे 23 तारखेला कळणार आहे। परंतु ग्रामीण भागात जरी कमी मतदान असलं तरी पंढरपूर शहरात मात्र दिलीप बापूंना चांगल्या पद्धतीची मतं मिळू शकतात आणि मग त्याचा फायदा कोणाला होईल हे त्या ठिकाणी उद्याच्या 23 तारखेला कळणार आहे। मतदारसंघातली ही संपूर्ण गणित जरी अशा पद्धतीची असली तर या मतदारसंघामध्ये मुख्य सामना समजला जातो तो अवताडे आणि भालके यांच्यामधला। आणि मग ह्या सगळ्यामध्ये ही संपूर्ण गणित कशा पद्धतीने काम करतात, भालकेंचे गेलेले नगरसेवक नेमकं किती मतदान घेऊ शकतात, दिलीप बापू धोत्रे कशा पद्धतीने मतं खाणार आहेत, तुतारी महाविकास आघाडीची किती मतं वेगळी घेऊन जाऊ शकते, या सगळ्यावरून देखील या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे। इकडे जरी भगीरथ भालकेंना हे सर्व धोके असले, दिलीप बापूंनी मतं खाणं असेल, अनिल सावंतांनी मतं खाणं असेल, तुतारीची मतं त्या ठिकाणी महाविकास आघाडीतनं वेगळी निघणं असेल, अनेक नगरसेवक सोडून गेल्याचा फटका बसणं असेल, कारखान्यासारखी यंत्रणा सोबत नसल्यामुळे यंत्रणेतल्या अडचणी असतील, हा जरी फटका त्या ठिकाणी भालकेंच्या समोर असला तरी अवताडेंना देखील परिचारकांची मतं कशी मिळतात हे पाहणं महत्त्वाचं होतं आणि त्याच्यासाठीच आजचा मेसेज त्या ठिकाणी परिचारकांनी दिलाय की आपल्याला क्लिअर त्या ठिकाणी अवताडेंना निवडून आणायचं आहे। त्यामुळं आपलं पांडुरंग परिवाराचं एक ना एक मत त्या ठिकाणी अवताडेंना गेलं पाहिजे। यासाठी त्यांनी खरं तर गट बांधणी तर केलीच, अनेक बैठका घेतल्या, गावोगावी जाऊन लोकांना अडचणी विचारला, त्या पद्धतीने तिथं मार्ग काढण्यात आले, गटातटातली नाराजी दूर करण्यात आली, गावोगावचा कार्यकर्ता सक्रिय करण्यात आला। आज अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की अवताडेंपेक्षा परिचारकांचे कार्यकर्ते अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये अवताडेंच्या विजयासाठी पळत आहेत। ही सगळी गणितं बांधून झाली असली तरी ह्या सगळं करण्याच्या पाठीमागं परिचारकांना माहित आहे की या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। जर हे शीट ते निवडून आणू शकले तर उद्या त्यांचं देखील राजकीय भवितव्य अतिशय मोठं आणि महत्त्वाचं असणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये परिचारकांना मोठी किंमत आहे। त्यांच्या एका शब्दावर आपल्या मतदारसंघातल्या साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकतं, इतका त्यांचा त्या ठिकाणी वर प्रभाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर अनेक वेळा लोकसभेपासून ते आतापर्यंत त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत। कदाचित उद्या ह्या संपूर्ण निवडणुकीच्या नंतर त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून बघितलं जाईल का, अशा पद्धतीचे देखील प्रश्न या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेले गेलेत। त्यामुळे जर परिचारकांना आपली इथं ताकद दाखवायची असेल, परिचारकांचा गट हा परिचारकांचं ऐकतो हे त्यांना दाखवून द्यायचं असेल, परिचारकांच्या गटामध्ये निष्ठेचं वातावरण चालतं हे जर त्या ठिकाणी सिद्ध करायचे असेल, परिचारकांचा शब्द परिचारकांची लोक खाली पडू देत नाहीत हे त्या ठिकाणी जर सिद्ध करायचं असेल तर परिचारकांच्या प्रत्येक व्यक्तीला अवताडेंना मतदान करावं लागणार आहे। त्यासाठीचं आव्हान त्यांनी केले, कारण अवताडेंच्या निवडणुकीच्या विजयावर किंवा पराजयावर संपूर्ण परिचारक कुटुंबाची, परिचारक परिवाराची आणि परिचारकांच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी प्रतिमा पणाला लागलेली आहे। पंढरपूरमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पंढरपूरमध्ये कशा पद्धतीने ते लीड देत आहेत यावरून निवडणुकीचा निकाल बराच अवलंबून असणार आहे। पंढरपूर शहरातली त्यांची लोक अतिशय सक्रियपणे काम करतात, ते किती मताधिक्य देतात यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। आणि उद्या जर इथं अवताडे एकदा निवडून आले
तर मात्र निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीकडून त्यांना जो शब्द देण्यात आलाय तो शब्द त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल. परिचारकांना राजकारणामध्ये चांगली संधी मिळेल. शरद पवारांकडे आपण गेलो नाही असं सांगत असताना त्यांनी आपल्या गटाला सांगितलं होतं की पवारांचं राजकारण हे फसवाय, आपल्याला इथं भरपूर दिले, आपल्याकडच्या 4 साखर कारखान्याला फडणवीसांनी मदत केली, मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये या पक्षानं चांगल्या पद्धतीचं काम केलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकास कामं करायची असतील, भवितव्य पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही. आणि हे सगळं सांगत असताना फडणवीसांवरची जर त्यांना निष्ठा सिद्ध करायची असेल तर इथं फडणवीसांचा उमेदवार त्यांना निवडून आणावा लागणार आहे. त्यांच्या एका इशाऱ्यानं मंगळवेढ्यातल्या दामाजी साखर कारखान्याला कोट्यवधी रुपयांची मदत झाली आहे. त्यामुळे दामाजीमधली जी समविचारी आहे त्यातला जरी एक घटक आज मुख्यपणे त्या ठिकाणी अवताडेंच्या स्टेजवर काम करत असला तर जो दुसरा भाग आहे त्याला त्या ठिकाणी फडणवीसांचं काम करावं लागणार आहे. कारण जर फडणवीस तुमच्या संस्थेला मदत करत असतील आणि तुम्ही फडणवीसांचा उमेदवार पराभूत करत असाल तर त्याचा हिशोब पुढे कुठे होणार आहे हे त्यांना निश्चितपणानं माहीत आहे. याची जाणीव परिचारकांना आहे. म्हणून परिचारक पंढरपूरच्या जागेवर आपली प्रतिष्ठा लावून बसलेत. परिचारक अवताडेंसाठी जीवाचं रान करतायत. परिचारकांचा हा आजचा मेसेज क्लिअर आहे की अवताडेंनाच निवडून आणायचं आहे. कुठल्याही पद्धतीचं गैरसमज नाही. विरोधक भावनिक होणार आहेत, विरोधक गैरसमज निर्माण करणार आहेत. कुठेही त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये वातावरण बिघडले, मंगळवेढ्यामध्ये वातावरण बिघडले, ग्रामीण भागामध्ये वातावरण बिघडले आणि परिचारकांचा गट भालकेंना मतदान करणार आहे अशी परिस्थिती होणार नाही. परिचारकांचा एक ना एक माणूस त्या ठिकाणी अवताडेंनाच मतदान करेल अशा पद्धतीची सर्व तयारी त्या ठिकाणी परिचारकांच्या वतीनं करण्यात आली. आणि परिचारकांची ही तयारी आणि परिचारकांची ही निष्ठा, परिचारकांचा हा शब्द जर खरा करायचा असेल तर परिचारकांच्या तळातल्या कार्यकर्त्याला परिचारकांवर निष्ठा ठेवून त्यांचा आदेश मानून त्या ठिकाणी जर मतदान केलं तर उद्या या भागातून त्या ठिकाणी आपल्याला एका बाजूला समाधान अवताडे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक देखील आमदार म्हणून आणि कदाचित ते चांगल्यावर पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून देखील मतदारसंघामध्ये दिसतील. हे नाकारता येत नाही. आणि या सगळ्यामुळेच परिचारक जीवाचं रान करतायत. परिचारकांकडे शब्द देण्याची पद्धत आहे, परिचारकांकडे निष्ठा पाळण्याची पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण निवडणुकांमध्ये परिचारकांना देखील भालकेंना थांबवायचं आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण अनेक वेळा म्हणलो की 2009च्या निवडणुकांमध्ये परिचारकांच्या गटानं मदत केल्यानंतर पुढच्या 2 निवडणुकांमध्ये भालकेंकडून परिचारकांचा पराभव झाला. आणि दोन्ही पराभवाच्या वेळा ज्या पद्धतीनं दंड थोपटले गेले, ज्या पद्धतीनं खोडवे नोडव्याचा हिशोब केला गेला, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मोठ्या मालकांना बोललं गेलं, या सगळ्याचा हिशोब परिचारक कुटुंब करणार आहे. परिचारकांचा गट करू शकतो. आणि म्हणूनच जे 2 दिवसांपासून परिचारकांच्या गटामध्ये जो खोडव्या नोडव्याचा हिशोब करायचं बोललं जातंय त्याची अंमलबजावणी कशी होते, परिचारकांचा कार्यकर्ता कसा मतदान करतो, यावरून समाधान अवताडे यांचा विजय की पराभव हे त्या ठिकाणी निश्चित होणार आहे. परंतु तुर्तास तरी समाधान अवताडेंच्या विजयासाठी आपल्याला काम करायचं आहे यासाठीचा क्लिअर मेसेज त्या ठिकाणी प्रशांत परिचारकांनी मतदारसंघामध्ये दिलाय. कारण या संपूर्ण निवडणुकीवर परिचारकांची प्रतिष्ठा अवलंबून आहे. धन्यवाद.